अगोदर लक्ष द्यायचं आहे माझ्याकडे. मी काय म्हणतोय, काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये मी काम करत नाही. वॉइस एकदम व्यवस्थित लागलाय रे राजा. कोण ऑपरेट कोण करणार आहे? साऊंड ऑपरेटर कुठे आहे? अच्छा, साऊंड एकदम व्यवस्थित लागलाय. मी असा हात केला की फक्त आवाज चढवायचा, आणि असा हात केला की इक्विलायझर टाकायचं. बरोबर? असा हात केला की साऊंड चढवणे, असा हात केला की इक्विलायझर काढणे, वरूनच असं केलं तर इक्विलायझर कमी करणे. तीन गोष्टी. माझ्याकडेच लक्ष द्यायचं. मेसेज बघत बसायचं नाही. मोबाईल बंद. आणि हे 3 किलो. बाकी सगळ्या मुलांना, मी कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत नाही. काय महाराष्ट्रातल्या शिक्षक बांधवांना काही नियमाने अटी घालून दिलेत महाराष्ट्र शासनानं आणि तुमच्या पालकांनी, म्हणजे आई वडिलांनी. त्यातला पहिला नियम काय आहे? आमच्या नवसाच्या दिवट्याला अजिबात मारायचं नाही. त्या कार्ट्यानं काय वाटेल ते केलं तरी चालेल, त्याला हात लावायचा नाही, असा नियम आहे. त्यामुळे शिक्षकांचे हात बांधलेत. एखादा शिक्षक माझ्यासारखा असतो, त्याला सहन होत नाही. एखादा रपाटा घालतो, आणि कार्ट्यानो एखादा रपाटा घातला तर मुंगसासारखं तोंड करता आणि त्या मम्मीकडे जाता, मम्मी मला लय मारलं मम्मी तुझ्यापेक्षा हुशार. लगेच फेर अँड लवली लावून पर्स घेऊन तरा 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 त्या शाळेत हजर. मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये माझ्या ड्युट्याला कुणी मारलं? आपण शिक्षक नाही, आपल्याला कुठला अधिकारी नाही. नो शिक्षण अधिकारी, नो गट शिक्षण अधिकारी. आपण स्वतंत्र आहे. जर कुणी दंगा केला, मध्येच कोण उठला, इकडे जा तिकडे जा, मला जर जाणवलं, कार्यक्रमाला जर व्यत्यय आला, खोटं सांगत नाही. काय एका रपाट्यात, रपाटा कळतो का पश्चिम महाराष्ट्राचा? एका रपाट्यात पोरानो चड्डी वली. काल एकाला रपाटा पडलेला आहे साताऱ्यामध्ये. वली प्लस थंडीची बोनस म्हणून पिवळी एका वेळेला झालेली आहे. त्यामुळे परत कोणी काय म्हणायचं नाही, माझा अपमान झाला ना, असं झालं तसं झालं. शांत बसायचं. अजिबात. मध्ये तुम्ही दोघी मधून उठून जाणार आहे काय? तुम्ही जरा वांड दिसताय मला, मगापासून बघायला लागलोय. काय शांत बसायचं. आणि आता काही माता भगिनींच्या मांडीवरती मी लहान लेकरं बघायला लागलोय. 25 वर्षाचा अनुभव आहे माझा. 100% सांगतो. मी कार्यक्रम सुरू केला की ते कार्ट रडणार आहे. रडणार म्हणजे रडणार. तू लिहून घे. आणि तू पण ना उचलून घेऊन आल्या, चल ग चल ग चल ग, जरा आजच्या दिवस त्या बापाच्या बोकांडी टाकून याचं. घेऊन आल्या वडत, चल र गण्या, चल र शिवण्या, तू हगला का, तू मुतला का? आणि ते पोरग पण एवढं नालाय, कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार, मम्मी शिवला आलं, मम्मी शिवला आलं. निदान एक दिवस तरी ते कार्ट तिकडे टाकायचं. बरं, आता आणलंय तर असू दे. मला माहिती आहे ही 1,00,000% दंगा करणार आहे. जर दंगा तेव्हा सुरू केलंयच बघ, तेव्हा हे समोरच माझ्या बोकांडी आहे. हात जोडून सांगतोय, काही भावनिक विषय आहे. पोरग जर रडायला लागलं, मी त्या मातेला ओरडत नसतो. शांतपणे उठायचं. इकडून जागा आहे, पाठीमागे जायचं. लेकराला शांत करायचं. लेकराला शांत करायचं. शांतपणे घेऊन पुन्हा बसायचं. आलं का लक्षात? सगळ्या मातांना सांगतोय, कोणाचंही लेकरू रडू दे, उठून जायचं. दंगा नाही चालत, असं लय हे होतं. आणि असं जायचं, शांत करून आणायचं. लेकरू रडायला लागल्यावर त्याला तिथंच मारत बसायचं नाही, चिमटं काढत बसायचं नाही, पदर अंगावर टाकायचा, बाच्याच वळणावर गेलायस, असाच आहेस, अजिबात करायचं नाही. काय आणि शेजारीनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडतंय, माझं कुठं रडतंय, तुझं रडतंय, माझं कुठं रडतंय. तुझं तर लय वांड आहे. अर्धी शाळा बाद केल्या त्यानं. 4 शिक्षकांना मुळव्या झालाय, 3घांना BP झालाय, एकाला साखर वाढली, आणि एक दिवाळीपासून रजा टाकून कुठे गेलंय, संस्थेला पण सापडणं झालंय. त्यामुळे तुझं कार्ट काय लय चांगलं आहे असं नाही, ते मला डिस्टर्ब करणार आहे. त्याला काहीतरी फिरवून आणायला लागतंय किंवा तिकडे त्याच्या वडिलाकडे सोडायला लागतंय त्याला. काय सांगतोय? त्यामुळे सगळ्यांनी शांत. मोबाईल वगैरे असा आला तसा आला काही कोणी घ्यायचं नाही. शांत बसायचं. पोरांनो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, सगळ्यांना सगळे नियम कळाले का? अजिबात दंगा करायचा नाही. काही माता भगिनी आल्या, फोनवर बोलायचं नाही. इकडे ये ग, पुढे बसले ग, माग कशाला बसली, तुझी जागा पकडली ती ग, तू अशीच आहेस ग, अजिबात नाही. इकडे बघा,
बघायचं नाही, तिकडे बघायचं नाही, सारखं स्क्रीनवर पण बघायचं नाही. ज्यांना लांबून दिसत नाही त्यांनी स्क्रीनवर बघायचं, बाकी मला बघायचं. आलं का लक्षात? आणि स्क्रीनवर काही विषय भावनिक आहेत, कोण रडायला हे हिरडते हे असं करायचं नाही. टाळ्या वाजवायच्या, जोरात टाळ्या वाजवायच्या, आलं हसायला, बिंदास हसायचं, रडावंसं वाटतं, मुक्त व्हायचं, व्यक्त व्हायचं. अगदी आनंदाने येणारा 1 तास तुमचा आणि माझा. आलं लक्षात? मस्त. आणि कोणाला जर जावंसं वाटलं, एकट्यानं जायचं, 4-5 घेऊन जायचं नाही. चल रे चल रे चल रे, अजिबात नाही. आळस आला हळूच द्यायचा, करायचं नाही. तुमची सवय मी सगळं शिकलो या 25 वर्षामध्ये. आलं का लक्षात? सगळं मला नस आणि नस माहिती आहे. हा, त्यामुळे मध्येच कोणी उठायचं नाही. कार्ट्यानो अजून मी सांगतोय, तिथं येऊन तुडवणार. हा, त्यामुळे सगळ्यांनी 1 तास शांत. कॅमेरामन तुम्ही फक्त माझ्या आजूबाजूला फिरू शकता. फक्त रील करणारे कोण कोण आहेत? तांगड्यात शिरायचं नाही. काल एक तांगड्यातनं माझा चेहरा घ्यायला लागले. आजूबाजूला किती पण फिर, तांगड्या बिंगड्यात शिरायचं नाही. तुला सांगतोय ना, असाच फिरवळून मारीन. काल एक खालनं शिरलं या. म्हणलं काय करतोय? क्लोजअप घेतोय. म्हणला क्लोजअप तुमच्या चेहऱ्याचा. आलं का लक्षात? संयोजक सगळं झालंय ना? आणि ते ड्रोन सोडताना जरा काळजीपूर्वक, भावनिक विषय असतील तर मध्ये ड्रोन सोडून ते विमान फिरवू नका प्लीज. बाकी सगळं हे क्रेन आहे, क्रेनवरती तो बघतोय. आलं लक्षात? मला फॉलो करणारा कॅमेरा कुठला आहे? तुमचा आहे. त्यामुळे हा, आणि पब्लिक साठी सगळे क्लोज जास्त घ्यायचे, मलाच एकट्याला दाखवायचं नाही. हा, सगळ्यांना घ्यायचंय. चला ओके. आणि आता जेवणाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे टेन्शन आहे का? डबा बिबा घेऊन आलाय ना? चला, लहान लेकरं बघता त्रास द्यायला तेवढं सांभाळून घ्यायचंय, त्याला फिरवून आणायचंय. ओके. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवण त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास्व भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाची माती हाणूकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या जमलेल्या मातांनो, माझ्या बंधूंनो, माझ्या युवकांनो आणि माझ्या लेकरांनो, लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे, आपल्या नजरेतून आजचं हे प्रबोधन आहे. पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, हे कोणतं प्रबोधन नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, प्रबोधनांच्या माध्यमातून विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले. पण आमच्या
कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण बोटावर मोजण्याइतपतच माणसं या राष्ट्रामध्ये जिवंत राहिली. आजही 4 वर्षाच्या लेकीवर या मातीमध्ये अत्याचार होतो. आजही 17-18 वर्षाच्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात. आज हे 17-18 वर्षाचा पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेत हत्ती सारख्या वाघ सारख्या बापाला कुत्र्यासारखं लाचार करत. कारण हे आमच्या मधला माणूस कुठे तर हरवत चाललाय. अरे ही माती आहे बुद्धांची, ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती आहे माझ्या बाबासाहेबांची. अरे कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे कोण छत्रपती शिवाजी राजा? ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास. ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हे पोरानं, ती ही माती आहे. मग या मातीमध्ये आज लेकींच्यावर अत्याचार का होतात? या मातीमधली लोक, या मातीमधली लेकर आज आत्महत्या का करतात? हत्तीसारख्या बापाला कुत्र्यासारखं लाचार का करतात? कारण आमच्या मधली माणुसकी कुठेतरी हरवत चालली. म्हणून आजचा हा एक तास कोणत्या प्रबोधनाचा नाही, कोणत्या व्याख्यानाचा नाही, तर प्रबोधनाच्या पुढचा एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. ते परिवर्तन म्हणजे आजचा 1 तास आहे मातानो. आणि हे जर परिवर्तन आम्हाला समजावून घ्यायचं असेल तर अगोदर आम्हाला कृतज्ञता काय आहे याची जाणीव झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. आणि ज्या शिवधर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या शिवधर्मासाठी आणि त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. मातानो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण अंतरंगापासून झाला नाही, काळजाच्या तळापासून झाला नाही. त्याचा आम्हाला खरी कृतज्ञता कळते. मातानं, आज साईंच्या समोर हात जोडून सांगतोय, या महामानवांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, इथंच खरी कृतज्ञता व्यक्त व्हायला हवी, आमच्या मधला माणूस जागा व्हायला हवा. म्हणून मातानं सांगतो, या ब्रह्मांडानं आई बापाची पुण्याई एवढं सुंदर शरीर आम्हाला दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावर एक तेज पाहिजे. समोर हनुमंत राय आहे, इकडं माझा साई बाबा आहे, आणि खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी झटणारे हे महामानव, हे भगवंत येत आहेत. यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं, तसं तेज आपल्या चेहऱ्यावर पाहिजे. पाठीचा कानात ताट ठेवायचा, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी इथं ठेवायच्या, आणि गगन भरारी हात उंच करून जय जयकार करायचा. हा आसमंत आज दुमदुमून गेला पाहिजे. अखंड नाशिक जिल्ह्यानं, लक्षात घ्या, अखंड नाशिकानं, महाराष्ट्रानं आजचा हा जय जयकार, माझ्या तात्यानं ठेवलेला हा भंडारा आणि आजचा हा कार्यक्रम अखंड महाराष्ट्राला कळाला पाहिजे. चला, सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे. सगळ्यांनी म्हणतोय स्टेजवरचे, तुम्ही काय साखरपुडा आहे माझा? ते खाली ठेवा, बक्षीस मिळालेलं मस्त व्यवस्थित ठेवा. हा, चला सगळ्यांनी. अजून काही पाठीमागचे आहे का? तुम्ही हात वर करा ना, उभे राहिलेले. गर्दीमध्ये सांगून जातो, आपल्या जिभेवर वाचासिद्धी आहे, आईची शपथ सांगतो. आणि आज तर आपण हा तलवारीची धार आहे, जीभ लय आपली करारी झाली. आज पाठीमागे साई आहेत आपल्या इकडं, लक्षात ठेवायचं. दिलेला शाप माझा 100% लागतो. शाप लागतो म्हणजे लागतो. आणि आजचा शाप असा आहे तुमच्या आनंदी जीवनासाठी, जो कोण या गर्दीत जय म्हणणार नाही, उद्याचा दिवस ते काही बघत नाही. अर्ध्या तासात त्याच्या छातीत तात्या कळी येईल. डॉक्टर नाडी बघून सांगल ह्याचा काही उपयोग नाही, घरला घेऊन जावा. जिथं गणपती बसवत होता त्याच्यावर तुझा फोटो.
उद्याचा दिवस बघायचा असेल आणि भंडाऱ्याचा प्रसाद जर खायचा असेल, शायनिंग कोणी इथं लय मारायचं नाही, जयच म्हणायचं. आलं का लक्षात? चला खाली हात घ्या खांद्यावर. कॅमेरा तिकडे रे, कॅमेरा एकदम आहे, सब मंगल आहे, सब आनंद आहे. जोरात बेंबीच्या देटा बस. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. क्या बात है. आता असाच चेहरा बघा. आता चेहऱ्यावर कसं तेज आलं मातानं. बघा बरं, एवढी वर्ष 150 टन फेरीन लावली थापलीचा, काय उपयोग झाला का? आता बघा कसं चेहऱ्यावर तेज आलंय. असंच आता घराकडे उड्या मारत जायचं टणा टणा. सांगून आला होता नवऱ्याला 700 वेळ दिल्या, 8 पर्यंत संपत्या आलेच हो. आता वाजले 9. गर्दीतनं नवरा फोन करणार, चरकी लवकर विटकी लवकर लवकर. अजिबात नवऱ्याच्या फोनकडे बघायचं नाही. आला नवऱ्याचा फोन कटच करून टाकायचा आणि घरी जाताना असंच तेज घेऊन जायचं, असं डोलत जायचं, असं जायचं नवऱ्या समोर. नवरा पुढे आला की त्याला म्हणायचं चल बाजू हट, हवा आणि दे म्हणायचं. आणि आतमध्ये असं शिरायचं. नवरा बाजूला झाला नाही. काय काय नवरा लय वांड आहेत, बाजूला होत नाहीत. मग काय करायचं माझ्या तायडे तुला सांगतो. भगवंतानं एवढं लांब केस कशाला दिले तुला, एवढं सौंदर्य? काय बुचडा बांधून नुसतं उत्पादन करायचं का त्याच्यात? केस त्याच्या समोर सोडायचे, त्याच्या जवळ जायचं, डार्लिंग म्हणायचं आणि गर करून केस फिरवायचे. 2 केस त्याच्या नाकात गेले पाहिजेत, म्हातारं उलटच पडलं पाहिजे. आजे तू तर लय करायचं म्हाताऱ्याला, हेमा मालिनी होणं जायचं. उठर माझ्या धर्मेंद्र म्हणायचं, खालीच पडलं पाहिजे ते. आणि ते खाली पडलं की तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं भांडण चालू झालंय. तुझ्या सासूला लय आनंद होतोय, लगेच सासू तुझी पळत येत्या. टना टना तुझी सासू पळत आली की नेहमी सारखं सासूकडे बघून नाक मुरडायचं नाही. तुम्हाला सवय आहे सासूला बघून असं करताय तुम्ही, असं करायचं नाही. सासूकडे बघून बोट मोडताय, अजिबात तसं करायचं नाही. आज जरा वेगळं करायचं. आज तात्यानं ठेवलेला हा भंडारा साई भंडारा आहे. आज जरा वेगळं करायचं. सासूकडे बघायचं आणि असं करायचं, आत्या माग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली की तिला सोडायची नाही. लय दिवसानं म्हातारी सापडल्या, तिच्या शेजारी बसायचं आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुक्का घ्यायचा. आत्या म्हातारी गडाघडा लोळली पाहिजे. तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे आमोशा सुरू झाल्या, तिच्या अंगामध्ये आलेलं आहे, लवकर इकडे ये. उठायचं, आहा आहा करायचं. 2 फरशा फुटल्या तरी चालत्यात खालच्या, आहा आहा करायचं. आणि नवऱ्याला सांगायचं, येस आमच्या तात्या साहेबांनी वसंत नावाचा माझा भाऊ बोलवला होता आणि त्यानं आनंद काय असतंय मला सांगून गेलाय. त्यामुळे आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, कोणी कोणावर भांडण करणार नाही. तर प्रत्येकानं जगायचं कसं, तर अगदी आनंदानं जगायचं. चला जगूया आनंदाने. एवढा आनंद मातानं घेऊन जायचंय. आणि मला आज एवढा आनंद झालेला आहे ना, एवढा आनंद झालेला आहे, प्रचंड आनंदी मी माणूस आहे, लक्षात घ्या. रोज कॉलेजच्या लेकरांसमोर उभं राहतो. 20-20 हजार लेकरं माझ्या समोर असतात, 25-25 हजार लेकरं माझ्या समोर असतात. हे झाडावरचा पक्षी सुद्धा आजकाल मी उठू देत नाही. एवढी पकड आपली आता या परिवर्तनावरती झालेली आहे. आजकाल जनावर सुद्धा, प्राणी सुद्धा आई शपथ आपल्या आशीर्वादानं माझ्या व्याख्यानाला येतात, डोळ्यातून अश्रू काढतात, हंबरडे फोडतात. एवढे भगवंतानं आशीर्वाद माझ्या झोळीमध्ये टाकलेला आहे. पण मातानं आईची शपथ घेऊन सांगतो, जर इयत्ता 1ली ते 4थीचं आणि लहान गट आणि मोठ्या गटाचं कार्ट जर माझ्या समोर आलं तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. महाराष्ट्रातला अनेक कीर्तनकार्यांनी पळवून लावलं, अनेकांची व्याख्यानं पाडली, प्रवचनं पाडली, शिक्षकांच्या तोंडाला तर यांनी फेस आणलेला आहे. एवढी कार्टी लक्षात घ्या.
लय वांड आहेत. रत्नागिरीला मागच्या महिन्यात माझा कार्यक्रम होता. अशाच अंगठ्या वेंगट्या घालून खुर्चीत शायनिंग मारत बसलो होतो. एक मॅडम पर्स लावून डुलत डुलत माझ्या जवळ आल्या आणि मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. मी म्हणलं, माते काय तुझ्यावर अन्याय केला भगिनी? तर ती माता मला म्हणते, सर इयत्ता 1ली ते 4थी लक्षात घ्या, तुम्ही सगळ्या कॉलेजला तुम्ही परवानगी दिली पण माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं, माते कोणतं तुझं युनिट? तर माता हसत म्हणते, लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट आहे आणि मी त्याची मुख्याध्यापक आहे. मी म्हणलं, त्या सगळ्यांना घेऊन तशीच खाली मानवडला उतर आणि पिकनिकला जा, पण माझ्या समोर ही कार्टी आणून बसवायची नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, माग बसवली तर चालतील का? मग मी म्हणलं, ठीक आहे, पाठीमाग आपल्याला काय करतात? म्हणलं, 20 फूट लांब माझ्यापासून बसवायची आणि तिथं एक शिक्षक बसवायचा, हातामध्ये काठी. कार्ट्याने दंगा केला तर हातातला माईक ठेवणार आणि घरला निघून जाणार बघ. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-150 कार्टी घेऊन आल्या. वानर गँग आली, माझ्या माग बसली आणि आज घरी जायचं. वसंत अंकारे नाव टाकायचं, हजारो व्हिडिओ येतात. असाच खुर्चीवरती मी उभा असतो, एक पाय वरती खुर्चीवर उभा आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत अगदी बाप त्यांच्या काळजामध्ये मी पेरत असतो. व्याख्यान माझं रंगलेलं होतं. खुर्चीवरती मी उभा होतो आणि पाठीमाग बसलेलं एक लहान गटातलं कार्ट कधी रांगत येऊन त्या खुर्चीच्या खाली बसलं होतं कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं खुर्चीच्या खालनं मुंडकं बाहेर काढलं आणि मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. खाली उडी टाकली, घाम फुटला, कारण मागणं 2 कॅमेरे सुरू होतात. सगळ्या रत्नागिरी जिल्ह्याला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं, आता वसंतरावांचा फाटलेला नकाशा घरात पोहोचला. हात पाय थरथरायला लागलं. माग हळूच हात लावला. सगळं काही व्यवस्थित होतं. कार्ट्याकडे बघून एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं, कार्ट्या कुठं फाटल्या? तर मला म्हणतंय, कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. अशी महाराष्ट्राच्या या मातीमध्ये कार्ट्यात अशा हजारो गोष्टी माझ्याकडे आहेत, पण वेळेअभावी मी सांगू शकत नाही. त्यातला अजून एक, अमरावतीला माझा कार्यक्रम होता यशोमतीताई यांच्याकडे. अशाच 10,000 माता आलेल्या होत्या. एक माता माझ्या समोर बसलेली होती आणि त्या मातेच्या मांडीवर एक गोर गोमटक कार्ट 4 वर्षाचं बसलं होतं. माझ्याकडे बघायचं कार्ट, हळूच गालात हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. मला एवढा आनंद झाला. म्हणलं, एवढ्या दूर आपण या लेकराच्या मातीमध्ये आलेलं आहे, या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉस म्हणतोय. एवढा आनंद झाला. जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघत म्हणलं, काय रे वाघ्या? कार्ट उठलं आणि मला म्हणतोय, ए बॉस जरा इकडे ये म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी म्हणलं, माते का ग एवढा सुंदर माझा भाचा आहे, मला बॉक्स म्हणतो? याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरात कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉक्स म्हणतंय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉक्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1.5 लिटर पाणी पिलं, पुन्हा काय कार्ट्याकडे मी बघितलं नाही. माता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून जातात, या कवळ्या काळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. आज तुझ्या समोर उभा आहे बघ, माझे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात आम्हाला, राष्ट्रपुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवळ्या काळ्यानं माझी. कोणत्या कवळ्या काळ्या? मातानं माझ्या समोर बसलेली ही लेकरं, या कवळ्या काळ्या, या राष्ट्राच्या 4 भिंतीमध्ये शिकत असलेली माझी लेकरं, त्या कवळ्या काळ्या. मातानं तुमच्या पोटाला आलेलं तुमचं लेकरू, 4 भिंतीमध्ये वाढत असलेलं तुमचं लेकरू, ती कवळी काळी. या कवळ्या काळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे, पण आमची नजर मात्र चुकली. आमच्या मधला माणूस हरवला मातानो, आणि म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. वसंत हंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, आम्हाला हसवून गेला. असं होता कामा नये. साईंच्या कृपेनं आज तुला सांगतोय बघ, मनोरंजन करण्यासाठी मी नाही आलो माते. आज आपल्या मधला माणूस जागा झाला पाहिजे. पोरानो, हा 1 तास परिवर्तनाचा आहे, बदल झाला पाहिजे, वनवा पेटला पाहिजे.
राष्ट्राला तुमची गरज आहे रे, म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. ए पोरा, हे बघ, तुला एका मिनिटामध्ये सांगतो बरा. हे या शाळेच्या 4 भिंती फक्त आम्हाला डॉक्टर देतात, इंजिनियर देतात, वकील देतात, एवढंच आम्हाला शिकवलं रे. हे या शाळेच्या 4 भिंती आम्हाला डॉक्टर देतात, इंजिनियर देतात, वकील देतात, एवढंच आम्हाला शिकवलं नाही पोरा. नाही, या शाळेच्या भिंती फक्त आम्हाला डॉक्टर आणि इंजिनियर देत नाहीत, तर सगळ्यात अगोदर या शाळेच्या 4 भिंती आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, या माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होते, पण तो माणूस कुठं तर हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पोरा. हे पोरा, आज पळत पळत घरी जायचं. तुझं वय कितीही वर्षाचा असू दे पोरा, हे तुझं वय 40 वर्षाचा आहे, तुझं वय 45 वर्षाचा आहे, तुझं वय 10 वर्षाचा आहे, तुझं वय 15 वर्षाचा आहे, तुझं वय 20 वर्षाचा आहे. आज एक काम करायचं, आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं पोरा. हे त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. हे घरामध्ये जी माऊली आहे ना, ते घरामध्ये जी आई आहे ना, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा पोरा. हे पोरा, जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाही. हे पोरा, इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत आम्ही शिक्षण घेतलं, आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, पण हा प्रश्न कधीच आम्ही आमच्या आईला विचारला नाही. पुस्तकाच्या पानावर हा प्रश्न कधीच आम्हाला सापडला नाही. पोरा, आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची. बघ, हे आज पळत पळत घरी जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला आज पहिला प्रश्न विचारायचा पोरा. त्या माऊलीला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे. आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई, या आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पोरानो, आज पळत पळत जायचं, त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला पोरा हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, साईंची शपथ घेऊन सांगतो, टच करून त्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये ती माऊली पडल. कारण पोरानो, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना त्या माऊलीला होत असतात. तुम्हा आम्हाला जन्म देताना हे पोरानो, ही माऊली आम्हाला कळाली कर. अरे हे फळ्यावरची अनेक अवघड गणित आम्ही सोडवली. हे नालायकानं, फळ्यावरची अनेक अवघड गणित आम्ही सोडवली, पण आईच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. हे पोरा, आज तुला या विचार मंचावरून या माझ्या महामानवांच्या समोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजामध्ये पेरतो. बघ, हे नालायक, पोरा, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, नीट ऐका हे आमचा तिरंगा चंद्रापर्यंत पोहोचला, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र वेदनेमध्ये सडू लागला. हे पोरा ऐक, हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव साला आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. हे आनंदानं जर तुझ्या जवळ कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि पोरा तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे साला. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे हा बाप तुम्हाला कळाला का? ही आई तुम्हाला कळाली का? नाही रे पोरांनो, याच आई बापाला आज आम्ही लाचार केलं, याच आई बापाच्या तोंडावर आज आम्ही थंकू लागलो, हत्तीसारख्या बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागलो. हे 4 पुस्तकं काय शिकलो ना आम्ही आणि 2 शब्द इंग्लिश काय बोलायला लागलो. त्या माऊलीला आम्ही म्हणतो गप गप, तुला काय कळतं? हे नालायक हरामखोरानो. आणि आज म्हणून तुझ्या समोर उभा आहे बघ, आलोय ना, तुझ्या काळजाला आज आग लावून जाणार बघ. हे पोरी, हे 4 वर्षाच्या लेखीवर आज हे लांडगे कुत्रे हरामखोर तुटून पडू लागले. का पोरीनो? कशासाठी? का? हे बघ, आज तुला खरं सत्य आणि वास्तव सांगून जाणार बघ पोरी. तू तुझी ओळख विसरलीस बघ. हे तू तुझी ओळख विसरलीस पोरी, म्हणून हे कुत्रे तुझ्यावरती तुटून पडू लागले. ऐक पोरी, तुला आज तुझी ओळख तयार करून देणार. हे जमलेल्या हजारो मातांना आणि जमलेल्या हजारो पितांना मी सांगतोय, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. नीट ऐका, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण पोरगीला सांगा ती कोण आहे, कोणाच्या पोटी ती
तिनं जन्म घेतलाय, कोणत्या मातेमध्ये तिनं जन्म घेतलाय. हे ऐका पोरी, तू तुझी ओळख विसरलीस. ती ओळख तुला आज तयार करून देतो बघ साईंच्या समोर. हे माझ्या छत्रपतींच्या समोर तुला तुझी ओळख तयार करून देतो. पोरी हे बघ, हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे नीट ऐकायचं रे, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. ती माऊली एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरे, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बाग. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, वेळ प्रसंगी तुला परदेशामध्ये विकावं, मिक्सर मध्ये घालून पोरी तुला बारीक करावं. एवढी स्वस्त तू नाहीस पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस ग. तुला हात जोडून दुसरी ओळख तयार करून देतो बघ. हजारो ओळखी तुझ्या आहेत पोरी, पण तू विसरलेस ग. दुसरी ओळख 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. 5 लाखाचं. छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनं, नाही, नाही ग नाही. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस ग. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुला रस्त्यावरती सोडून द्यावं. आज तुला सांगतो बघ, इकडे बघ पोरी, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ. आजपासून विसरायचं नाही पोरी ना. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. तू वाघीण आहेस, या राष्ट्राची शान, आई बापाचा अभिमान आहेस पोरी. ही ओळख विसरायची नाही पोरा. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही रे पोरा. बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला आहे. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ही माती आहे. हे पोरा, हे बाप सांगतो पोरग माझ्या हाताखाली आलं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसन करत रस्त्यानं फिरतं, तेच पोरग ज्या वेळेला बापाला लाचार करतं. हे पोरानं, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. इकडे बघ, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू टाकला बघ. इकडे बघ, वय वर्ष 32 माझ्या संभाजी राजांचा आहे. नालायकानं नीट ऐकायचं ना, तोंडामध्ये तुझ्या सिगारेट येतं, नालायका दारूचा ग्लास हातामध्ये येतो, आई बापाला लाचार करतोस, राष्ट्राला हाय दूषित करतोस तू. इकडे बघ, वय वर्ष 32 माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना कैद झालेले आहे, सकळदंडामध्ये संभाजी राजांना बांधलेला आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप 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 जमिनीवरती कोसळत आहे. आणि पाचशा औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख.
हम तुम्हारी जान बख्श देंगे. मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा आहे. चेहऱ्यावरचं तेज यत्किंचित ही कमी होत नाही. औरंगजेबाच्या नजरेमध्ये नजर घालत माझा संभाजी राजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरानो, कापलेल्या हा सळ्या रे, कापलेल्या लोखंडाच्या सळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर येतात. हे नालायक, एखादा काटा जर आमच्या पायामध्ये घुसला तर आम्ही हंबरडा फोडतो. आम्हाला आमचा आई बाप आठवतो. 4 दिवस आम्ही लंगरत चालतो. हे माते, पोराच्या पायामध्ये एखादा खेळा घुसला तर हंबरडा फोडतीस. हे लेकरा म्हणून. पण ऐक, या स्वराज्याच्या लेकराच्या नजरेसमोर कापलेल्या लोखंडाच्या 2 सळ्या आल्या आणि आता शत्रू म्हणतो, संभा अब तो झुक जा, संभा ए संभा अब तो झुक जा, नहीं तो तेरी जिंदा के हम निकाल देंगे. त्यावेळेला शत्रूच्या नजरेत नजर घालत संभाजी राजा म्हणतो, नाही झुकूंगा. त्यावेळेला तापलेल्या दोन्ही सळ्या संभाजी राजांच्या डोळ्यातून आर पार निघून जातात. सर्र आवाज येतो. डोळ्यांच्या खोबणीतून फक्त काळ रक्त टप टप गळत असतं. पण महाराष्ट्राचा हा वाघ, ब्रह्मांडाचा हा नायक शत्रू समोर झुकत नाही. संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात, भीमेच्या काठी विखुरले जातात. पण प्रत्येक तुकड्यातून आवाज येत होता, माझा बाप, माझं स्वराज्य. तुम्हाला तुमचा बाप कळाला खरं, तुम्हाला तुमचं राष्ट्र कळालं खरं. हे आयुष्य आत्महत्या करण्यासाठी करे नालायकांनो. हे आयुष्य व्यसनामध्ये गुरफटण्यासाठी आहे का? 4-4 वर्षांच्या लेखीवर अत्याचार करण्यासाठी हे आयुष्य आहे का रे? ऐक, आज नाही तर परत कधीच नाही. राष्ट्राला तुमची गरज आहे रे. बघ, आईला पहिला प्रश्न विचारलास ना, आई तुला किती वेदना होतात? आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा आणि मग तुला कळलं खऱ्या अर्थानं तुझं आयुष्य आणि तुझा बाप. बघ, आणि आईला दुसरा प्रश्न का विचारायचा? आई बापाला आयुष्य दिलंय रे, 1 तास द्या, उभं राहून तर उभं राहून, बसून तर बसून, पाय दुखला तर दुखू दे, कंबर दुखली तर दुखू दे, तहान लागली तर लागू दे, भूक लागली तर लागू दे, पण आज आई बाप समजावूनच घ्यायचा. बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. आणि 25 वर्षापूर्वी तुझी आई तुझ्या बापाबरोबर तिच्या सासरी आली. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या पोरा, त्या क्षणाला तुझ्या आईनं एका क्षणात तिच्या बापाला सोडून दिलं, तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या भावाला सोडून दिलं. बालपणीच्या सगळ्या आठवणी ज्या घरामध्ये भरभरून भरल्या होत्या, त्या घराला सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तुझ्या बापाबरोबर तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानं, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आहे. आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. हे पोरा, हा प्रश्न पुस्तकाच्या पानावर तुला कुठं सापडणार नाही बघ. इकडे बघ, आज तो दुसरा प्रश्न तुझ्या आईला विचारायचा. आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे तुझी आई, तुझं आयुष्य, तुझं राष्ट्र. बघ पोरा, आईला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. हे आई, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझं वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस आई, मला सुद्धा घेऊन जात होतीस आई. या आई, माझ्या आजोळी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई, या आई, आता 25 वर्ष उलटून गेली आई, आता 25 वर्ष उलटून गेली आई. हे आई, आता 25 वर्ष उलटून गेली. आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी